14 जानेवारी 2025 रोजी संघटनेच्या वतीने संघटनेच्या सविस्तर मागणीसह संघटनेचे पत्र दिले होते, परंतु शासनाने अद्यापही याबाबत काहीही उपाययोजना व कार्यवाही केली नाही। यामुळे राज्यातील सर्व विकासाची कामे 5 फेब्रुवारी 2025 रोजी बंद केलेली आहेतच। याचाच आता पुढील पर्याय आता राज्यातील कंत्राटदाराकडे शिल्लक नव्हता। यामुळे कंत्राटदार यांच्या मागणीची शासनाने गंभीरपणे दखल घेण्यासाठी 10 मार्च 2025 रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयावर कंत्राटदार यांचा भव्य मोर्चा काढण्यात आला। मी उज्ज्वल उदय पांडे, जिल्हाध्यक्ष राज्य अभियंता संघटना। सर्व सुशिक्षित बेरोजगारांची गेल्या 2 वर्षापासून निधी नसल्यामुळे ससेहोलपट सुरू आहे। सर्व सुशिक्षित बेरोजगार अभियंते शासनाला निवेदन देऊन मागण्या करून कंटाळलेले आहेत। खिशातल्या पैशातून आम्ही शासनाचे विकास कामं केलेले आहेत। केलेल्या विकास कामाचं आम्हाला आतापर्यंत कुठलंही बिल दिलं नाही किंवा शासनाकडून कुठल्या निधीची तरतूद करू अशी काही आम्हाला आशंका दिसत नाही। शासन मार्च महिना संपत आला तरी शासनानं कुठलंही नियोजन दाखवलेलं नाही आहे। कंत्राटदारांचे बिलं थकलेले आहेत। पहिलेच सुशिक्षित बेरोजगार अभियंता आहे म्हणून आम्हाला रजिस्ट्रेशन दिलं आहे। आम्ही पहिलेच बेरोजगार आहोत, त्यात आम्ही बँकेतून सुद्धा कर्जबाजारी झालेलो आहोत। शेतकऱ्यांसारखी आमच्यावर परिस्थिती आलेली आहे। आम्ही आमचं जे काम होतं ते वेळेत मुदतीत पूर्ण केलं, त्याचे सगळे आम्ही बिल PWDकडे संबंधित विभागाकडे सबमिट केलेले आहे, पण शासनाची कुठलीही हालचाल त्या बिला प्रति दिसत नाही आहे। आमच्या कंत्राटदारांवर आता उपासमारीची वेळ पहिले आलेली होती, पण आता बँकेचे कर्ज, बँकेचा तगादा याच्यामुळे आता त्यांना आत्महत्येची वेळ आलेली आहे। अशोकभाई जोशी, विदर्भ न्यूज, अमरावती।